या ठिकाणी आपण बघतोय मराठीला आलेले प्रश्न. पीडा. पीडा हा टिंबटिंब शब्द आहे. तत्सम, तद्भव, देशी, साधित. कोणता शब्द आहे? पीडा. पीडा हा तत्सम शब्द आहे. का? कारण की हा संस्कृत मधून आलेला शब्द आहे. कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2025 ला हा प्रश्न विचारला गेला आणि आगामी काळातल्या विविध परीक्षांना असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी थोडंसं जर डिटेल बघायचं झालं, काय असतात नेमके तत्सम शब्द? पीडा हा शब्द आहे संस्कृत मधून आलेला. पहिली गोष्ट, तो जसाच्या तसा मराठीत आलाय. जसाच्या तसा आलाय म्हणून त्याला आपण तत्सम म्हणतोय. दुसरं, त्यात कोणतंही रूपांतर नाहीये, त्यात बदल नाहीये, त्याच्या ध्वनीचा बदल नाहीये, काहीही प्राकृत अपभ्रंशातून तो आलेला नाहीये, जैसे थे. आणि त्यामुळेच त्याला आम्ही तत्सम शब्द म्हणतोय. तत्सम, संस्कृत सारखा, असं आम्ही त्यास म्हणतो आहे पीडा या शब्दाला. बरं, पीडाबद्दल आणखी काय माहित असावं? पीडा हा शब्द पीडन किंवा पीडा या शब्दापासून झालेला आहे. पीडा किंवा पीडन म्हणजे त्रास देणे, वेदना होणे किंवा यातना भोगणे अशा अर्थाने वापरला जातो. समानार्थी शब्द म्हणाल तर वेदना, दुखापत, यातना, क्लेश, संताप, त्रास, मनस्ताप, व्यथा, पीडासाठी समानार्थी शब्द माहित असावेत. पुढे विरुद्धार्थी शब्द सुख, समाधान, आनंद, प्रसन्नता, दिलासा हे पीडासाठीचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहित असावेत. आता पुढचा मुद्दा जो आहे याच्यात तो म्हणजे पीडावर आधारित म्हणी कोणत्या किंवा वाक्प्रचार कोणते? हा शब्द कुठे वापरला जातो? तर पीडा सहन करणे म्हणजे त्रास सहन करणे वाक्प्रचार आहे. मनाची पीडा होणे, मानसिक त्रास जाणवणे, त्याच्यानंतर पीडा कमी होणे म्हणजे दुःख हलके होणे. पुढे म्हणी कोणत्या आहेत? ज्याच्या पायाला चिमटा त्यालाच कळे पीडा, एक म्हण आहे. पीडेतून शहाणपणे येते, थोडं म्हण वाक्प्रचार या ठिकाणी म्हणूया. दुखण्याचे खरे दुःख आजारीलाच ठावे, म्हण आहे. पीडाच्या अर्थाशी साम्य असलेली ही म्हण आहे. म्हणजे पीडाचा आपण पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी वाजवलाय.